हॅलो एव्हरीवन, मी दीपाली गायकवाड. आमच्या यूट्यूब चॅनेलवरती आपलं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत पुरंदर किल्ला. सह्याद्रीच्या पुरंदर किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला आहे. हे या किल्ल्याचे सर्वात मोठे ऐतिहासिक महत्त्व आहे. दक्षिणोत्तर पसरलेल्या मूळ रांगेतून पूर्व दिशेकडे काही पाटे फुटले आहेत. त्यापैकी एका फाट्यावर सिंहगड आहे. तोच फाटा पूर्वेकडे अदमासे 24 किलोमीटर धावून बुलेश्वरजवळ लोप पावतो. याच डोंगर रांगेवर पुरंदर आणि वज्रगड वसलेले आहे. कात्रज घाट किंवा बापदेव घाट किंवा दिवे घाट ओलांडून पुरंदरच्या पायथ्याशी जाता येते. किल्ल्याच्या चौफेर आहेत. किल्ला पुण्याच्या आग्नेय दिशेला अंदाजे 20 मैलांवर तर सासवडच्या नैऋत्येला 6 मैलांवर आहे. गडाच्या पूर्वेला बहुतांशी प्रदेश सपाट आहे तर पश्चिमेला डोंगराळ प्रदेश आहे. वायव्येला 13 ते 14 मैलांवर सिंहगड आहे तर पश्चिमेला 19 ते 20 मैलांवर राजगड आहे. पुरंदर किल्ला तसा विस्ताराने मोठा आहे. किल्ला मजबूत असून बचावाला जागा उत्तम आहे. गडावर मोठी शिबंदी राहू शकते. दारुगोळा व धान्याचा मोठा साठा करून गड दीर्घकाळ लढवता येऊ शकत असे. एक बाजू सोडली तर गडाच्या इतर सर्व बाजू दुर्गम आहेत. गडावरून सभोवारच्या प्रदेशावर बारीक नजर ठेवता येते. म्हणजे इंद्र, ज्याप्रमाणे इंद्राचे स्थान बलाढ्य तसाच हा पुरंदर. पुराणात या डोंगराचे नाव आहे इंद्रनील पर्वत. हनुमंताने द्रोणगिरी उचलून नेत असताना त्या पर्वताचा काही भाग खाली पडला, तोच हा इंद्रनील पर्वत. बहामनी काळी बिदरचे चंद्र संपत देशपांडे यांनी बहामनी शासनाच्या वतीने पुरंदर ताब्यात घेतला. त्यांनी पुरंदरच्या पुनर्निर्माणास प्रारंभ केला. त्याच घराण्यातील महादजी नीलकंठ याने कसोशीने हे काम पूर्ण केले. येथील शेंद्र्या बुरुज बांधताना तो सारखा ढासळत असे. तेव्हा बाहीनाग सोननाग याने आपला पुत्र नाथनाग आणि सून देवाकाई अशी 2 मुले त्यात गाडण्यासाठी दिली. त्यांचा बळी घेतल्यावरच हा बुरुज उभा राहिला. हा किल्ला सन 1489च्या सुमारास निजामशाही सरदार मलिक अहमद याने जिंकून घेतला. पुढे शके 1550 मध्ये तो आदिलशहाईत आला. इसवी सन 1649 मध्ये आदिलशहाने शहाजीराजांना कैदेत टाकले. त्याचवेळी शिवाजी महाराजांनी अनेक आदिलशाही किल्ले आपल्या ताब्यात घेतले. म्हणून शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशहाने फत्तेखानास रवाना केले. परिस्थिती फारच बिकट होती. एकीकडे आपले वडील कैदेत होते तर दुसरीकडे फत्तेखानाच्या स्वारीमुळे स्वराज्य धोक्यात येणार होते. महाराजांनी यावेळी लढाईसाठी पुरंदर किल्ल्याची जागा निवडली. मात्र यावेळी गड मराठ्यांच्या ताब्यात नव्हता. महादजी नीलकंठ राव यांच्या ताब्यात किल्ला होता. त्यांच्या भावाभावांमधील भांडणाचा फायदा उठवून महाराजांनी किल्ल्यात प्रवेश करण्यात यश मिळवले. या पुरंदर किल्ल्याच्या सहाय्याने मराठ्यांनी फत्तेखानाशी झुंज दिली आणि लढाई जिंकली. शिवाजी महाराजांना या पहिल्या लढाईतच मोठे यश प्राप्त झाले. सन 1655 मध्ये शिवाजीराजांनी नेताजी पालकर यास गडाचा सरनौबत नेमले. वैशाख शुक्ल पक्ष 12/19 म्हणजेच 14 मे 1657 गुरुवार या दिवशी संभाजी महाराजांचा जन्म पुरंदरवर झाला. शके 1587 म्हणजेच 1665 मध्ये मोगल सरदार जयसिंहाने पुरंदरला वेढा घातला. या युद्धाचे वर्णन सभासद बकरीमध्ये आढळते. तेव्हा पुरंदरावरील नामजाद लोकांचा सरदार राजियाचा मुरारबाजी प्रभू म्हणून होता. त्याचबरोबर 1000 माणूस होते. याखेरीज किल्ल्याचे 1000 ते 2000 लोक होते. त्यास निवड करून मुरारबाजी याने 700 माणूस घेऊन ते गडाखाली दिलेरखानावर आले. दिलेरखान तालेदार जोरावर पठाण 5000 याखेरीज बैल वगैरे लोक अशी गडा त्यात सरमिसळ झाले.
मोठे धुरंधर युद्ध झाले. मावळे लोकांनी व खासा मुरारबाजी यांनी निदान करून भांडण केले. 500 पठाण लष्कर ठार झाले, तसेच बहिले मारले. मुरारबाजी देशपांडेंचे हे शौर्य पाहून दिलेर खान बोलला, अरे तू कौल घे, मोठा मर्दाना शिपाई तुझ नवाजितो. ऐसे बोलिता मुरारबाजी बोलला, तुझा कौल म्हणजे काय? मी शिवाजी महाराजांचा शिपाई, तुझा कौल घेतो की काय? म्हणून नीट खानावरी चालला. खानावरी तलवारीचा वार करावा तो खानने आपले 3 तीर मारून पुरा केला. तो पडला. मग खानाने तोंडात आंघोळी घातली. असा शिपाई खुदाने पैदा केला. दिलेर खानाने वज्रगड ताब्यात घेतला आणि पुरंदरावर हल्ला केला व पुरंदर माचीचा ताबा घेतला. माचीवर खानाचे आणि मुरारबाजीचे घनघोर युद्ध झाले. मुरारबाजी पडला आणि त्याचबरोबर पुरंदरही पडला. हे वर्तमान जेव्हा राजांना कळले तेव्हा त्यांनी जयसिंहाशी तहाचे बोलणे सुरू केले आणि 11 जून 1665 साली इतिहास प्रसिद्ध पुरंदरचा तह झाला. यात 23 किल्ले राजांना मोगलांना द्यावे लागले. त्यांची नावे पुढील प्रमाणे: पहिला होता पुरंदर, दुसरा रुद्रमाळ, तिसरा कोंडाणा, चौथा रोहिडा, 5वा लोहगड, 6वा विसापूर, 7वा तुंग, 8वा तिकोना, 9वा प्रबळगड, 10वा माहुली, 11वा मनरंजन, 12वा कोहोज, 13वा कर्नाळा, 14वा सोनगड, 15वा पळसगड, 16वा भंडारगड, 17वा नरदुर्ग, 18वा मार्गगड, 19 वसंतगड, 20वा नंगगड, 21वा अंकोला, 22वा खीरदुर्ग, 23वा मानगड अशी त्यांची नावे होती. 8 मार्च 1670 मध्ये निळोपंत मुजुमदाराने किल्ला स्वराज्यात आणला. संभाजीराजांच्या मृत्यूनंतर किल्ला औरंगजेबाने जिंकला व त्याचे नाव आझमगड ठेवले. पुढे मराठ्यांच्या वतीने शंकराजी नारायण सचिवांनी मोगलांशी भांडून पुरंदर घेतला. शके 1695 मध्ये छत्रपती शाहू यांनी किल्ला पेशवे यांस दिला. अनेक दिवस किल्ल्यावर पेशव्यांची राजधानी होती. शके 1697 मध्ये गंगाबाई पेशवे यांना गडावर मुलगा झाला. त्याचे नाव सवाई माधवराव ठेवण्यात आले. इसवी सन 1818 मध्ये इंग्रजांनी गड आपल्या ताब्यात घेतला. गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे: पुरंदर आणि वज्रगड जरी एकाच डोंगर सोंडेवर वसलेले असले तरी ते 2 स्वतंत्र किल्ले आहेत.